आजऱ्याचे अनेक भूमिपुत्र मुंबई पुणे इथे कामानिमित्त वास्तव्याला असतात. त्यांचा परिवार इथं असतो. बऱ्याच वेळा त्यांना प्रशासनातल्या अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी सुट्टी टाकून इथे यावं लागते. मानसिक त्रास, प्रवास आणि पैशाची होणारा वायफळ खर्च या सगळ्याच्या त्रासातून त्यांना थोडीशी मदत करता येईल याच्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही एक मदत कक्ष उभा केलाय. यामध्ये प्रशासनातल्या वेगवेगळ्या कामांच्या संदर्भात आम्ही त्यांना मदत करणार आहोत. आम्ही एक हेल्पलाईन नंबर चालू केलाय. स्क्रीनवरती जो नंबर तुम्हाला दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही फोन करा. वेगवेगळ्या विभागातल्या संदर्भातले जे काम तुमचं असेल त्या कामासंदर्भात माहिती विचारा. त्या कामासंदर्भात सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधी तुम्हाला देतील. गरज लागली तर तुमचा प्रस्ताव तयार करतील. तुमच्या घरातलं कोणतरी इथं उपलब्ध असेल तर त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष त्या ऑफिसमध्ये जाऊन ते काम पूर्ण करण्याच्या संदर्भातनं जी लागेल ती मदत आम्ही तुम्हाला देऊ. यामुळे तुमचा पैसा, तुमचा वेळ आणि तुम्हाला होणारा मानसिक शारीरिक त्रास कमी होईल. मला वाटतंय मुंबईकर हा आजऱ्याच्या अर्थकारणातला सगळ्यात मोठा घटक आहे. आजऱ्यातलं अर्थकारण, आजऱ्याच्या खेडोपाड्यातलं अर्थकारण सांभाळणारा तो मोठा घटक आहे आणि त्यांना होणारा त्रास थोडाफार कमी करता आला या माध्यमातून तर त्याच्यासाठी आम्ही हा सगळं प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये समजा एखादं रेशन कार्डवरील नाव कमी करणं असो किंवा वाढवणं असो, ते कुठल्या विभागात केलं जाईल, त्याच्यासाठी काय प्रस्ताव आपल्याला द्यायचा आहे, त्या संदर्भातला कोणता टेबलला आपल्याला ते जायचं आहे, या संदर्भातली सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देऊ. त्याला लागणारी सर्व कागदपत्र कशा प्रकारची असायला पाहिजे या संदर्भातली सगळी माहिती आम्ही देऊ. त्याचप्रमाणे तुम्हाला कृषी विभागाच्या संदर्भातली कुठली योजना असेल, महाडीबीटीच्या अंतर्गत तुम्हाला तळं पाहिजे असेल, अजून काय पाहिजे असेल, या संदर्भात सगळी माहिती आम्ही तुम्हाला देऊ. त्याच्या संदर्भातली मदत सुद्धा करू. अशीच मदत आम्ही तुम्हाला पंचायत समितीमध्ये लागणार असेल, त्यामध्ये विहिरीची असेल किंवा त्यामध्ये गोठा प्रकरणं असतील तर सगळी प्रशासनात ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मदत हवी असेल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला मदत करून माहिती देऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आम्ही तुमच्याबरोबर उपस्थित राहून तिथं हे काम कसं पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करू.